सरोज, एकशे एक वेळा जप करून झाला की पेटता देवा हातात घेऊन एक बेलपत्र तोडून आणायचं आणि पिंडीवरती व्हायचं. पण येता जाता ज्योत विजायला नको आणि बेलपत्र खाली पडायला नको. एवढं कडक व्रत तू करशील सरोज? आई जेव्हा काही आपल्या लेकरासाठी करत्या तेव्हा तिला ते समज जमतंय. ही व्रत मी करणार गुरुजी, न चुकता न थकता. ही चांगली गोष्ट आहे. महादेव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अर्धा तास झाला आणि मॉम मला पकवती आले 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 आले. कुठे आले? मॉम यार असं करते. ही अनिका, अशी का बसलीयस? रजिस्ट्रेशन नाही करायचं? अगं चल ना आपण रांगेत उभं राहूया. ए इडियट, अनिका महाजन आहे मी अशी क्यू मध्ये उभी राहील? स्टुपिड. ट्रू यार, मी पण 1 तास रांगेत उभी होते माहितीये. कारण तुझं सरनेम महाजन नाहीये ना, पण माझा. सो काय ना, माझ्या मॉमची या स्टाफ सोबत खूप ओळख आहे. सो माझं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालं पण असेल. हाऊ कूल. अगं म्हणजे तुझंच प्रोजेक्ट सिलेक्ट होईल ना? झालं असतं, माझंच प्रोजेक्ट सिलेक्ट झालं असतं जर ती नयनताराने मध्ये मध्ये नसतं केलं तर. आता ती त्या जजेस सोबत स्वतः बसणार आहे. आय हॅव टू टेक एफर्ट्स, आय हॅव टू प्रिपेअर माय प्रोजेक्ट आणि त्याचसाठी मी मॉमचा वेट करते. म्हणजे तुझी मॉम प्रेझेंटेशन देणार आहे? हे तुला हे बघ, ऐक ना, खूप ऊन आहे. सो प्लीज. ही अनिका का कुठे दिसत नाहीये? अगं मॉम, कुठे होतीस तू? थँक गॉड तू आलीस. हे घे पकड. तू पण ना. आंटी, ही कसली फाईल आहे? तुला काय करायचंय? तुझं प्रोजेक्ट आहे ना, निघ ना. हे उचल आणि निघ. ए तू पण जा. इडियट्स, तू कुठे होती? शांत बस. इकडे अगं, इकडे ये. ऐक, ओपन कर. त्यात स्पीच लिहिलाय, नीट वाच आणि स्टेजवर बोल, कळलं? कारण मी एका एक्सपर्टकडून लिहून घेतलंय की नाही, हो की नाही? अगं नयनतारा अशी इम्प्रेस होईल, अशी 100%. थँक्यू मॉम, लव्ह यू. यू आर दी ग्रेट. येस, आय एम तिकडे. हे काय आहे? इतकं सगळं मला वाचायचंय? म्हणजे तुला वाचायचे कष्ट पण नाही घ्यायचेत? कसली आहेस ग तू? गोड काय बोरिंग आहे यार. अरे बापरे, अनिका महाजन यांचा सिक्रेट प्रोजेक्ट आहे वाटतं. म्हणजे मिस्टर इंडिया प्रोजेक्ट. म्हणजे प्रोजेक्ट आहे पण दिसत नाही. ए नौजी आंटी, काय आहे तुझं मध्ये मध्ये? माझं इथे सिरियस प्रिपरेशन चालू आहे ना. हा, सिरियसली प्रिपेअर. हा, आज कोणीतरी इम्प्रेस होणार बहुतेक. इम्प्रेस होणार आहे? तुला वाटतं रेश इम्प्रेस होणार आहे? ए बाय द वे, तुला कसं कळालं मला रेशला इम्प्रेस करायचं ते? मला काहीच नव्हतं कळलं. मी आपलं सहज असंच म्हणून गेलो. बरं मी काय म्हणतोय, तुझं जे प्रोजेक्ट आहे ना ते मला सांग ना तू. म्हणजे मी इम्प्रेस नाही झालो ना तरी इन्स्पायर तरी होईल. इनफ. सगळे ऐकतील ना तेव्हा ऐकायचं ऑडियन्स सोबत. चल आता जा. सिक्रेट प्रोजेक्ट साधा मिस्टर इंडिया. स्मार्ट ते सोड. वाशी यार, मी जा. Yes, yes, of course, Anna, I'm aware. Yes, yes, you're most welcome. Anna, give my regards to Mark. Okay, yeah, I'll be waiting. Thank you. दादा, अजून किती वेळ लागणार हो? मुंबई आणि ट्रॅफिक. अजून पाऊस सुद्धा सुरू झाला नाहीये तरी हे हाल आहे. अगं कशाला इतकी घाई करतेस? तिथे जाऊन काय घबाड लागणार आहे का आपल्याला? रिलॅक्स. आज जे प्रोजेक्ट सिलेक्ट होणार आहे त्याचं प्रेझेंटेशन डेलिगेट समोर होणार आहे आणि आपण ह्या सगळ्या नवीन टॅलेंटला आपली कंपनी गेटवे देणार आहे.
It's a big thing for our company. I just hope everything goes well today. तू काळजी नको करूस, सगळं ठीक होईल. Hope so. निंगी म्हणाली होती त्या गावाला जाणार आहेत. त्या गेल्या की काय खरंच? नाही नाही, कमळी म्हणाली होती ती इथे आधी येणार. मग ती अशी नाही जाणार. काय 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 चाललंय तुझं? तुझं काय चाललंय? नाही, मी असा विचार करतोय की तू आता काय विचार करत असशील, काय नेमक्या फिलिंग्स असतील तुझ्या मनात. माझ्या मनात काय फिलिंग? मी एक्साइटेड आहे मुलांचे प्रोजेक्ट ऐकायला, त्यांचे आयडियाज ऐकायला. हा 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 पण नेमकं कुणाच्या प्रोजेक्ट बद्दल तू एक्साइटेड आहेस? काय मर्दाये, काय चाललंय तुझं? जे प्रोजेक्ट तुला जमत नाही ना इतके दिवस करायला, त्याच प्रोजेक्ट विषयी तू एक्साइटेड आहेस. कबरे, मग काय तर, चल चल, हे काय रेल्वे स्टेशन आहे का वाट बघत बसायला? चल. आई आली आली. ऋषी, तुम्ही इथे गेटवर काय करताय? प्रोजेक्टची वाट बघतोय. हा? नाही नाही, ते हे स्वागत आहे. काही नाही आई, तू हो पुढे, आम्ही आलोच. फाईन, लवकर या. चला. साहेबा एव्हाना यायला पाहिजे होते. काळजी करू नकोस रे, ती येणार आणि तीच बाजी मारणार बघ तू. अरे ती शेवटी हिरोईन आहे रे इथली, येते का लक्षात तुझ्या? आणि हिरोईन जर लवकर आली तर तिच्या एंट्रीला काय व्हॅल्यू राहिली? हा, वाट बघ तू, वाट बघ. हे कमळे, अगं असं लेट गेल्यावर कोण किंमत बी देणार नाही आपल्याला. आवर की लवकर. निंगे, आपण तिकडे काय किंमत मिळावी म्हणून नाही जात आहे, आपलं मत मांडायला चाललं आणि त्याचीच मी पक्की तयारी करतोय. जरा जरा दम धरतो. वय बाई, तुझं सगळं खरं आहे. खरं आवर लवकर, सगळी तिकडे पोचली बी असतील. निंगे 2 मिनिट ग. कमळे, तू हे भाषण का सारखं सारखं बदलत बसली आहेस? आणि स्टेजवर गेल्यावर विसरलीस तर? कायच विषय नाही. या टायमाला मी काय पाठ करून नाही तर मनातलं सगळं बोलणार आहे. उगा कुठला मुद्दा राहायला नको म्हणून सगळं लिहून काढतो. वय बाई, दे चांगलं भाषण दे. आणि मी तर म्हणतोय स्टेजवर गेल्यावर पाक देशच बदलून टाक. एक दिवस ते बी करेन. कुठलीच गोष्ट अशक्य नसते बघ. त्याची सुरुवात फक्त आपल्यापासून केली पाहिजे आपण. वय बाई साहेब, तुम्हाला काय करायचं ते करा, खरं लवकर चला. अजून तुमचं नाव बी नोंदवलेलं नाही. आणि मी काय माझं नाव नोंदवणार नाही. तुझ्याकडनंच अपेक्षा आहे. तुझा प्रोजेक्ट सगळ्यांनी आवडावा बास. झालं. निंगे, आपण आपलं प्रयत्न प्रामाणिक करायचं. यश हमखास आपल्या पदरात पडतंय. चल.